ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, सुंदर वचन आज प्रभूने आम्हाला सांगितलेला. सुंदर वचन. वचन काय आहे? इतरांना अडखळविण्या विरुद्ध इशारा. इतरांना अडखळविण्या विरुद्ध इशारा. इतरांना अडखळविणे म्हणजे काय? जे लोक देवाच्या मार्गाने जात आहेत त्यांना बंधन टाकणे, अडवणे किंवा त्यांच्या टीका करणे, किंवा जे लोक चांगल्या मार्गाने जात आहेत त्यांना बहकवणे. जो दारू नाही पेत त्याला दारू प्यायला लावणे, पार्ट्या करणे, बोलावणे, लोकाला बोलावणे, पार्टी. देवाच्या कामासाठी बोलवावं, प्रार्थनेसाठी बोलवावं, प्रार्थना करावं, प्रार्थना सभा घ्यावं, दारूच्या मिटिंगा नाही घ्यावं, दारूच्या पार्टीच्या मिटिंगा. हे काय आहे? देवाच्या विरोधात. आणि अशा प्रकारे जे लोक दुसऱ्याला फसवतात किंवा दुसऱ्याला असं म्हणतात, अरे का होते रे, अरे का होते रे, आजपर्यंत एवढे लोक घेतात काही नाही झालं, असे लोक देवाच्या विरुद्धामध्ये, देवाच्या कार्याला अडखळण आहे. देवाच्या कार्याला अडखळण आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खरं म्हणलं तर आपण वाईटाची संगत धरू नये. वाईटाची संगत धरू नये. वाईटाची संगत आम्हाला कुठं नेते? वाईटाकडेच नेणार. चांगल्याची संगत चांगल्याकडे नेणार. आणि आंबे पाहतो, आंबे, एक आंबा सडला, बाकीचे चांगले आहेत, त्याच्यासोबत राहिलं तर काय होते? बाकीचे सर्व सोडून जाते, नाही का? तशाच प्रकारे आपण समजून घ्यावं सडला आंबा कोण आहे, है ना? समाजामध्ये, गावामध्ये, कुटुंबामध्ये, है ना? जो सडला आहे म्हणजे ज्याचे वर्तन चांगले नाही आहे, तो सडल्या आंब्यासारखा आहे. ज्याचे वर्तन चांगले नाही, आणि तो का म्हणून त्याचे वर्तन चांगले नाही, त्याला कारण आहे. कारण काय? तो देवाच्या चरणी जात नाही, म्हणून तो कसा आहे? सडलेल्या आंब्यासारखा आहे. वर्तन बिघडलेलं आहे. कोणाचं वर्तन बिघडलेलं आहे? जो देवाला मानत नाही. जो देवाला मानत नाही तो का म्हणते माहित आहे? मला सर्व काय माहित आहे, मी सर्व ओळखून असावं, मला प्रार्थना करायची गरज नाही. अच्छा, म्हणजे कसा आहे तो बहकलेला आहे, तो भटकलेला आहे. खरं ज्ञान कोणतं आहे? जो देवाला ओळखतो तो खरा ज्ञानी आहे. जो देवाला, त्याला कितीही ज्ञान असेल समजा दुनियातलं, परंतु तो देवाला ओळखत नाही, मग ते त्याचं ज्ञान नाही. ते ज्ञान नाही. अनपढ, किती शिकला असेल तरी तो कसा आहे? अनपढ आहे. जो देवाला ओळखत नाही. कारण काय आहे? आमची उत्पत्ती कुठून आहे? देवापासूनच आहे. प्रत्येक मनुष्य देवापासून निर्माण झालेला आहे. देवानेच आम्हाला बनवला आहे. आमच्या आईच्या उदरामध्ये आम्हाला देवानेच टाकलेला आहे, आणि तिथून आमची उत्पत्ती झालेली आहे. देवाने आम्हाला जन्म दिलेला आहे. आणि त्याला समजा आपण ओळखत नाही म्हणजे आम्ही कसे आहोत? आम्ही बुद्धू आहोत. आम्हाला बिलकुल ज्ञान नाही आहे. जगातलं कितीही मोठं ज्ञान जर आपण अवगत केलं असेल, डिग्र्या जर आमच्या हातामध्ये असतील, परंतु देवाविषयी आम्हाला ज्ञान नाही, तर आपण झिरो आहोत. आणि मग जो झिरो आहे, ज्याच्याजवळ देव नाही, ज्याच्याजवळ देवाची कृपा नाही, देवाचा आशीर्वाद नाही, त्याच्याजवळ कोण राहते? मग शैतान, है ना? जिथं देव नाही तिथं शैतान राहते. प्रकाश कसा आहे? प्रकाश आता समजा संध्याकाळ झाली, सूर्य बुडला, अंधार झाला, नुकतेच आपण लाईट लावलो, तेवढ्यामध्ये लाईट गेली. लाईट लावलो आता, तेवढ्यामध्ये लाईट गेली, काय होते? कोणी आणते का अंधाराला? कोणी जाऊन थोडासा अंधार घेऊन ये, कारण लाईट गेले तर अंधार आणते का? आपोआप येते. परंतु मग आता
अंधार झाला, आता दिसत नाही, मग काय करावं लागते? काहीतरी जाणं लागते, नाही का? प्रकाश आणा लागते. प्रकाश आणण्यासाठी काय करावं लागते? मग प्रकाश आपोआप येते का? नाही. एक तर जाऊन मोमबत्ती घेऊन या लागेल, नाहीतर मोबाईलचा लाईट लावा लागेल, नाही का? नाहीतर बल्ब आणा लागेल. म्हणजे प्रकाश आणण्यासाठी काय आहे? काय आहे? मेहनत आहे. अंधार आणण्यासाठी मेहनत नाही, अंधार आपोआप. जिथं प्रकाश नाही तिथं अंधकार येते आपोआप. म्हणजे प्रकाश काय आहे? देवाचं प्रतीक आहे. आणि जिथं प्रकाश आहे तिथला अंधार आपोआप दूर होते. लाईट आल्याबरोबर अंधार दूर. मग आपण काय करायचं? आपल्या सोबत नेहमी काय असावं? प्रकाश असावा. आपल्या सोबत जर प्रकाश असेल तर अंधकार आमच्यामध्ये येणारच नाही. म्हणजे प्रकाश म्हणजे परमेश्वर. प्रकाश, आमच्याजवळ प्रकाश. मग आमच्याजवळ प्रकाश कसा राहील? आम्ही नित्य प्रार्थना केल्याने, आम्ही प्रार्थनामध्ये राहिल्याने, आम्ही विश्वासामध्ये राहिल्याने, आम्ही बायबल वाचल्याने, पूजेला गेल्याने, वाईट काम न केल्याने, जेव्हा आमच्याजवळ प्रकाश आहे, देव आहे, अंधकार येणारच नाही, शैतान आमच्या जीवनात येणारच नाही. आज पुष्कळ जण नाचले, नाही का? है ना? काऊन नाचले? शैतान. कसं आलं शैतान? स्पष्टपणे आहे त्याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला विचारलं ना, काय झालं का आज काऊ का मस्तच काऊ का नाच केली ना काव? किती कारण सांगता माहित आहे? ओहो, तो नाही का, तर त्यानं नाही का, तर त्या माणसानं नाही का, तर त्यानं नाही का, भरपूर कारण आहे. मी तर म्हणतो हे कारण सांगायची गरजच नाही. एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर आहे. जिथं देव नाही तिथं शैतान. आता तुम्ही म्हणाल फादर माझ्यावर दोष लावते. मी तर मस्त प्रार्थना करतो ना, मी तर चर्चमध्ये जातो ना, मी बायबल वाचतो, वाचतही असाल, चर्चमध्ये जातही असाल, परंतु तुम्ही तुमची शुद्धी केलेली नाही आहे. मी स्पष्टपणे सांगतो, शुद्ध अंतःकरणाने प्रार्थना करत नाही आहे. विश्वासामध्ये काहीतरी फरक आलेला आहे. याच्यामध्ये कोणावर दोष लावायची गरजच नाही आहे, स्पष्टपणे आहे. मी एकटा नाही ना, एवढे लोक पाहतात ना, तेवढ्या डान्स केलेला नाही का? बरोबर आहे का नाही? म्हणून परंतु मी काय म्हणतो, आपण नाराज व्हायची गरज नाही. आपण नाराज व्हायची गरज नाही. आज नाही तर उद्या जे माझ्यामधून कमी आहे ते त्याला मी भरून काढीन. मी काय करीन? माझं स्वतःला दुरुस्त करीन. जे माझं भटकलेलं आहे, जे माझं हरवलेलं आहे, मी ज्याच्यापासून दूर गेलो त्याला मी पुन्हा वापस घेईन. असा विचार करा. असा विचार करू नका का हा मला दोष लावत आहे, न मी जात नाही का चर्चमध्ये, माझ्यासारखे तुम्ही प्रार्थना करता का, मी किती प्रार्थना करतो माहित नाही का, असं म्हणण्यापेक्षा असं म्हणा, देवाच्या समोर आपण विनम्र होऊन विनम्र झाला पाहिजे. आपण विनम्रतेने प्रार्थना केला पाहिजे. आम्ही नम्रतेने प्रार्थना केली. जिथं चुकलं तिथं आपण दुरुस्त केलं पाहिजे. चांगली प्रार्थना करा. सुरुवातीपासून आज मी सांगत होतो, पश्चाताप करा, पाप स्वीकार करा, क्षमा करा, एक दुसऱ्याला क्षमा करा, प्रार्थना करा, बरोबर नित्य प्रार्थना करा. एक नाही दोन, सर्व कुटुंब प्रार्थना करा. घराची शुद्धी करा. शैतान बिलकुल येणारच नाही. तुम्ही प्रकाशमय बना. घरी प्रार्थना करून प्रकाशमय बना. येशूची प्रार्थना करा. बायबल घरी वाचा. घरी तुमच्या काय करा, येशूचे गाणे लावा, फोटो लावा येशूचे, आणि नित्य आराधना करा. घरी तुमचे वचन लिहिलेले ठेवा. भिंतीवर येशूचे वचन लिहून ठेवा. पहा, मी तुला साप आणि विच्छू याला तुडवण्याचा व शत्रूचा सर्व शक्तीवरचा अधिकार तुला दिलेला आहे. तुला काही एक बाधणार नाही. लोक अध्याय 10:19 लिहून ठेवा तुमच्या घरावर. घर शैतान तुम्हाला स्पर्श करणार आहे. दुरूनच पहा. कोणी विचारतात मला, कोणी विचार, फादरजी साप दिसते तर का दिसते, हे वचन लिहे घरी, तुझ्या मुखामध्ये राहू दे, म्हणत राहा, पहा मी तुला साप विषयाला तुडवण्याचा शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. तुला काही एक बाधणार आहे. रोमकरासपत्र अध्याय 16 वचन 20 म्हणत आहे, शांतीचा राजा शैतानाला लवकरच तुमच्या पायाखाली तुडवील. कारण प्रभू परमेश्वर स्वर्गीय
राजा आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही वाईट सोडून देऊया. शुद्ध, आम्हाला अपमान झाला तरी चालेल, परंतु आपण सत्य स्वीकार करूया, देवाला स्वीकार करूया, देवाची प्रार्थना करूया, येशूची प्रार्थना करूया, येशूच्या प्रार्थनेमध्ये राहूया. प्रार्थना करा, प्रार्थना करा, दिवसभर रात्रभर प्रार्थना करा. प्रार्थना सोडू नका. प्रार्थनेसाठी आपण जीवन जगावं, देवासाठी. आम्ही कशासाठी जीवन जगतो माहिती आहे का? पुष्कळ लोक आपली जिंदगी पैशासाठी खर्च करत आहेत. पुष्कळ लोक प्रार्थना सोडून देतात. काय काय मुलं परीक्षेसाठी प्रार्थना सोडून देतात. शैतान नाही येईल तर काही, त्यांना काय वाटते, मला पास होणे आहे, परीक्षेमध्ये पास होणे आहे, नोकरी कमावणे आहे. ठीक आहे, नोकरी कमा, सर्वच काय करा, परंतु त्याच्यासाठी देवाची जे योजना आहे, देवाची कृपा आहे, ते दूर नाही झाली पाहिजे आमच्यापासून. बाकी काही असो, मग बाकी काही असो, रविवार सुटला नाही पाहिजे. रविवार नाही सुटला म्हणजे काय, 10 आज्ञा आम्हाला माहित आहे. 10 आज्ञा आम्हाला माहित आहे. 10 आज्ञा कोणत्या? आता कोण सांगेल? माहित आहे का? 10 आज्ञा माहित असावं. 10 आज्ञा माहितच नाही तर आम्ही पाळणार का? 10 आज्ञा माहित असावं. एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना करा, म्हणून मूर्ती पूजा करू नका. परमेश्वराचे नाव विनाकारण घेऊ नका. रविवार दिवस पवित्रपणे पाळा. रविवार दिवस आम्ही काय करतो, काल मी एका जणाला फोन लावलो, उद्या आराधना आहे जी, आजी आराधना आहे जी, पण तो रोवून आहे. आम्हा सर्वाला रोवून आहे, नाही का? आम्हा सर्वाला रोवून आहे. प्लॅनिंग करा, योजना बनवा. देव काही कमी पडू देणार नाही, काही कमी पडू देणार नाही तुम्हाला. मी सांगतो ना, विश्वासाने सांगतो ना, देवामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी तुमच्या पैशामध्ये नाही आहे. तुम्ही कितीही ढोलीभर धान कमवाल ना, देवाच्या एका आशीर्वादाची बराबरी करू शकत नाही. देवाच्या एका आशीर्वादाची बराबरी करू शकत नाही. एक आशीर्वाद जर देव दिला ना, तुम्हाला 2 वर्ष पुरत नाही. तुम्ही 10 खंड्या धान कमवाल तर एका दिवसामध्ये नाहीसे होऊन जाते. म्हणून देवावर विश्वास ठेवा. मी बडाई म्हणून नाही सांगत आहोत. देवाची शक्ती काय, सामर्थ्य काय, तुम्ही पहा. देवाच्या शक्तीवर जगा, पैशावर जीवन जगू नका. पडू द्या ना उपवास, का फरक पडते, असा विश्वास असावा आपला. आपला विश्वास कसा असावा? पडू दे ना उपवास. देवानं म्हटलेच आहे, उपवास आणि प्रार्थना केल्याशिवाय शैतान निघत नाही. म्हणून आम्ही उपवासाला भेटतो, आम्ही मराला भेटतो. अरे मराला कायला भ्यायचं? देव आहे आपल्यासोबत, आपण मराला भ्यायची गरज नाही. किती लोकांना ICU मध्ये टाकून बिमारी बरं केलो आपण, नाही का? कितीतरी लोकांना खर्च करून, नाही का? मग ते मेले नाही का? एकदा दुरुस्त करा, 2दा दुरुस्त करा, 3दा दुरुस्त करा, मरणार नाही का? मरणारच, मरणार आहे. परंतु मी असं म्हणत नाही का तुम्ही मरासाठी सोडून द्या, म्हणून कोणीच नाही म्हणणार. परंतु जे देवाचा आशीर्वाद आहे ते कधी संपत नाही. अनंत काळचं जीवन आम्हाला देते, अनंत काळचं जीवन. म्हणून आपण देवासाठी रविवार दिवस पवित्रपणे पाळा. रविवार दिवस पवित्रपणे पाळा. आई वडिलाचा सन्मान करा. पुष्कळ लोक आई वडिलाचा सन्मान नाही करत. आई वडिलाला दूर जेवण देत नाही कोणी बरोबर, श्राप लागतो. खरंच मी सांगतो तुम्हाला, आमच्या मुलाबाळाला दर भटकावं लागेल जेव्हा आम्ही आमच्या आईवडिलाला आपण सांभाळत नाही. तेव्हा काय होते, आम्हाला वाटते का मी आईवडिलाला काय पाळत, तो आता तो झाला ना, त्याचा मराठी वेळ नाही आली का, असं म्हणतो, नाही का? परंतु आमचे भविष्य समोर आहे, आमचे मुलं आहेत ना समोर, नाही का? आशीर्वाद भेटला पाहिजे. आशीर्वाद एकापासून दुसऱ्याला जाते, आईवडिलापासून मुलाला येते, मुलापासून नातराला येते. अशा प्रकारे आम्हाला आशीर्वाद मिळाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आई वडिलाचा सन्मान करा, आमचं आयुष्य वाढणार, आमचं आयुष्य वाढणार. आई वडिलाचा सन्मान करा. हत्या करू नका. हत्या, आम्ही हत्या नाही करत, नाही का? बरोबर आहे ना? पुष्कळ लोक, नाही का, मी म्हणतो ना, इथून पुष्कळ लोकांनी कमीत कमी अर्ध्या लोकांनी तरी गर्भपात केलेला आहे, हो ना? चांगल्या समज, आपल्याला का माहित, का समजते माहिती आहे का? आमचं कुटुंब वाढू नये,
आम जास्त पोरं होऊ नये, पैसे खर्च होते, सर्वांची भावना आहे. पोरं नाही होऊ द्यायचं. पोरं नाही होऊ देणं म्हणजे काय माहिती आहे का? देवाची कृपा रोखणे. देवाची कृपा रोखणे. ती जी भावना आहे ना, जे पोरं नाही होऊ द्यायचं, ते गर्भपात करायचं, तो विचार जेव्हा आमच्या मनामध्ये येते ना, तो एक हत्या आहे. आणि त्याच्यामुळं आजकाल पुष्कळ लोक बिमार आहेत. पुष्कळ लोक बिमार आहेत. ऑपरेशन करून पोरं नाही होऊ द्यायचं म्हणजे देवाची कृपा रोखून टाकायची. मुलं कोण देते? देव देते. आणि त्या कृपेला आपण रोखून टाकतो. आणि मग असं करून आम्ही मस्त आनंदाने मग देवाच्या समोर नाचतो. आम्ही मस्त पवित्र आहोत. पवित्र आहो का? पाप आहे, पाप. आणि काय करतो आपण? देवाचा अपमान करतो. जी स्त्री, जो मनुष्य, जो गर्भपाताचा विचार मनामध्ये आणते, पाप स्वीकार करत नाही आणि परमप्रसाद घेते, आशीर्वाद भेटेल का त्याला? नाही भेटत. मुलाचं लग्न झाल्या बरोबर मायबाप सांगते, रे बाबा रे, 2च्या वर करू नको. पाप कुठं आहे? पाप कुठं आहे? बापामध्ये आहे पाप. विचार करत आहे असा. तिसऱ्याला बिलकुल जिवंत ठेवू नको. 2च होते. पाप आहे त्याच्यामध्ये, पाप. प्रियजनो, देवावर विश्वास ठेवा. देव देत आहे, देव सांभाळणार आहे. तुम्ही सांभाळता का? आम्ही सांभाळतो का पोरायला? देव सांभाळतो. देव जन्म देतो, देव सांभाळते. म्हणून मुलं माराचा म्हणजे कुटुंब नियोजन करायचा विचार नाही आणायचा मनात. पाप आहे, पाप आहे. आपल्याला वाटते तसा. पहिलं अशा बिमाऱ्या नव्हत्या, आता किती बिमाऱ्या आहेत. कारण काय? पाप. आम्हाला वाटते मी कोणतं पाप केलं, कोणाची चोरी केलो, मी कोणावर जाऊन पडलो. परंतु हे दिसणारे पाप आपल्याला समजते. परंतु जे दिसत नाही ते पाप, जे दिसत नाही आहे ते पाप नाही का? पाप आहे. देवाची योजना आपण जे नष्ट करत आहोत. देव जेव्हा एका व्यक्तीला जन्म देण्यासाठी देवाची इच्छा आहे, तेव्हा आपण त्याला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. हे पाप आहे. मर्डर, हत्या. हत्या करू नका, व्यभिचार करू नका. मग असे पाहिलेला आपण, जर कोणी एका स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो, त्याने काय केलेलं आहे? तिच्यासोबत पाप केलेला. आमच्या मनामध्ये सुद्धा विचार येऊ नये. व्यभिचार करू नका, चोरी करू नका, हत्या करू नका, खोटी साक्ष देऊ नका, पर स्त्रीची परपुरुषाची इच्छा धरू नका, परधनाचा लोभ धरू नका. हालेलुया, हालेलुया. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, काय म्हणलं? झोपू नका. झोप लागत असेल तर काय करा? काय करा? झोप लागत असेल काहीतरी उपाय करा, नाही का? शैतानासोबत बसू नका. काहीतरी उपाय करा आणि शैतानाला बाहेर पाठवा. आपल्याला नाही मन नाही बरं, आपण बुजुर्ग माणसं आहो, नाही का? बरं नाही वाटत. पोरगा बारगा असतात, आत्ता गुडने टेकला असता, नाही का? इथं पोरगा बारा असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमचा वेळ घालवू नका, दुसऱ्यांचा वेळ घालवू नका. आपण प्रार्थना करू. देव आहे आपल्या सोबत. आपण देवाकडे आलेला. हालेलुया, हालेलुया. ह्या वचनाचा, आजच्या वचनाचा स्पष्ट उद्देश हा आहे की पाप करू नका. आणि आम्हाला उपाय सांगितलेला आहे. कोणता सांगितला? जर तुमचा हात तुम्हाला पापात टाकत असेल तर काय करा? काय करा? तोडून टाका. हात तोडून टाका. हात जर पापात टाकताय, पाप पूर्ण शरीराला खराब करत आहे ना, संपूर्ण जीवन खराब करत आहे. मग एक हात जर तुम्हाला त्या पापामध्ये टाकत आहे आणि तुमचं संपूर्ण शरीर नरकात जाईल, तर एक हात कापून टाका. तुमचा डोळा जर तुम्हाला पापात पाडत असेल तर तुमचा एक डोळा कापून टाका. तुम्ही 2 डोळे राहून नरकात जाण्यापेक्षा एक डोळा राहून स्वर्गात गेलेलं बरं नाही का? कापून टाका, काढून टाका. म्हणता आम्हाला खरं म्हणलं तर येशू
हात कापा आणि डोळा काढा म्हणून म्हणत नाही आहे. तर तसं असतं तर आजपर्यंत कोणीच आमच्यामध्ये हाताचे आणि डोळ्याचे राहिले नसते, बरोबर आहे का ना? परंतु आमची जी संगत आहे, जे पापात टाकते, आमचे दोस्त मित्र आहेत ते पापात टाकते, आमचा धंदा आहे आम्हाला पापात टाकते, आमचा व्यवहार पापात टाकते, ते सोडून टाका. पुष्कळ लोक वाईटापायी घर बदलवलेले आहेत. हे इतर राहणं आपले मुलं बाळ खराब होते, त्यालाच म्हणतात हात कापून टाका, म्हणजे त्याग करा, त्याचा त्याग करा. तर अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये पाप येऊ नये म्हणून आम्ही काहीतरी, परंतु काहीतरी केलं पाहिजे. मगाशी मी उपाय सांगितला तुम्हाला. तुम्हाला जर झोप लागत असेल तर एक उपाय सांगितला मी, नाही का? तर खुर्ची सोडा, तुम्ही खुर्ची सोडा, म्हणजे थोडासा त्याग करा, नाही का? त्याग करा. त्याचप्रमाणे तुमचा हात जर तुम्हाला पापात टाकत असेल तर ते हात काढून टाका. किंवा तुमचे दोस्त, तुमचा दोस्त समजा तुम्हाला रोज दारू प्यायला नेते, त्याची दोस्ती सोडून टाका. तुमचा मोबाईल कधी कधी तुम्हाला, तुम्ही चांगलं जीवन जगू इच्छा, नाही का? परत राहता खोलल्या बरोबर काहीतरी वाईट दिसते, अरे बापरे, मग माझं मन तिथं रमते. मग काय करा? मग रोज असंच होते, रोज काय करा? मग ते फेकून द्या त्या मोबाईलला, गड्ड्यात टाका. एक माणूस का म्हणे मी दारू सोडलोची म्हणे. एक माणूस म्हणे मी दारू सोडलो, पण का करू म्हणे? मी जेव्हा जंगलातून वापस येतो ना सायकलनं, तर माझी सायकलच आपोआप त्या दुकानात जाते म्हणे. आपोआप जाते सायकल दुकानात. मग मी काय करू? मग तिथे गेल्या असे आहेत, पुष्कळ लोक आहेत आमच्यामध्ये तसे आहेत. काय विचारलं ना दारू काय दारू पिते काय, तर त्यांना भरपूर असेच कारण आहेत. मी सोडलो मी सोडलो, पूर्ण सोडलो, परंतु माझी सायकलच तिथं जाते. मग काय करावं? फेकून देणे सायकल, टाक गड्ड्यात तिला. तशी सायकल आपण नाही ठेवायची, टाक गड्ड्यात, जाळून टाक तिला, मोठो भारोबा. येशूनं बरोबर सांगितलेलं आहे. जर तुमची सायकल, तुमचा मोबाईल, जर तुमचं घर तुम्हाला जर पापात पाडत असलं टाकून देतो. परंतु आम्हाला काय महत्वाचं आहे? आमचा आत्मा महत्वाचा आहे. मत्तयाची शुभवर्तमान अध्याय 16 वचन 26 मध्ये म्हणत आहे, तुम्ही सर्व जग कमवलं, तुम्ही खूप मानवान झाला, मानवाहिक झाला, तुम्ही मोठं पद मिळालं, तुम्हाला भरपूर पैसा, घर बांधलं, बिल्डिंग बांधलं, तुम्ही तुमच्या आजूबाजूला लोक फिरतात, सर्व जग तुम्हाला ओळखते. तुम्ही जग मिळवलं, परंतु तुम्ही तुमचा आत्मा गमावला तर तुम्हाला काय लाभ? आत्मा गमावला तर तुम्हाला काय लाभ? कोणाकडे आहे का बायबल? वाचता का ते पटकन खोलून कोणीतरी? मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 वचन 26. मनुष्याने संपूर्ण जग मिळवलं, परंतु आपला आत्मा गमावला. तुम्ही खूप पैसे कमवले, तो खूप मोठे झाला, तुम्ही खूप श्रीमंत झाला, तुमच्या जवळ सर्व काही आहे, मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? समोर वाच. अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांगण्याचा उद्देश हा की आम्ही पवित्र जीवन जगावं, आमच्या जीवनामध्ये पाप येऊ नये आणि आम्ही पापाचे बली होऊ नये. पाप आमच्या जीवनामध्ये आम्हाला नष्ट करते. शैतान पापामुळे कोणत्या ना कोणत्या तरी कारणात आम्हाला, तुम्हाला विचारायचं कसं शैतान आला असं म्हणलं तर तुम्ही म्हणू शकत नाही का मी पाप केलं काय? तर ते कुठून ना कुठून तरी कसं ना कसं तरी ते पापापासून आलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं? आपण देवाची भक्ती करायचं. पुष्कळ लोक भक्ती करतात, परंतु त्या भक्तीमध्ये दम नाही आहे. प्रार्थनेला बसतात, घरी प्रार्थनेला बसताना जे तोंडातून शब्द काढतात ना,
त्या शब्दाकडे बिलकुल लक्षच नाही आहे. पूजेला तरी येतात नाही इथंच, इकडे पूजा चालू आहे तिकडे त्यांचं मन अर्ध कुठतरी आहे. अशा प्रार्थनेमध्ये दम नाही आहे. आपण विश्वासाने भक्तिभावाने आपण गुडघे टेकून येशूकडे मन लावून प्रार्थना करायचं, शब्दाकडे लक्ष द्यायचं, वचन वाचायचं, वचनाकडे लक्ष देऊन प्रार्थना करायचं. पुष्कळ लोक काय करतात, प्रार्थनेला येतात आणि इकडे तिकडे. मी काय सांगतो लोकांना, तुम्ही जेव्हा ह्या कंपाऊंड मध्ये पहिलं येता ना, पहिले आल्याबरोबर कोणाची भेट घ्यायची, येशूची भेट घ्यायची. गुडने टेकायचं, इथं थोडीशी प्रार्थना करायची, नंतर तुम्ही जाऊन तिकडे काहीतरी काम करायचं तर करा. पुष्कळ लोक तसे नाही करा, आल्या बरोबर तिकडे काहीतरी आपलं काम. आपण इथं ह्या एरियामध्ये मोठा कोण आहे, येशू आहे. इथं फादर असेल तरी फादर मोठा नाही आहे, इथं येशू आहे मोठा. म्हणून ह्या ठिकाणी आल्याबरोबर पहिलं काय करायचं, पहिलं येशूची भेट घ्यायची. इथं येऊन गुडने टेकून पहिलं येशूचे दर्शन घेऊन त्याला काहीतरी सांगून, येशू मी आलेला आहो, मी कामासाठी आलो ना, प्रार्थनेसाठी आलो, मला आशीर्वाद देऊन प्रार्थना करायचा, नमोय कृपा स्वर्गीय बाबाची प्रार्थना करायचं, थोड्या वेळ घालायचं, थोडं गुडने टेकायचं आणि नंतर आपल्या कामाला. इथं आल्याबरोबर मी पाहतो काही काही लोक आल्याबरोबर एक दुसऱ्याची भेट घेऊन हय हाय हाय, कुठं कसा 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 कुठं गेला होता, हे सर्व. आम्ही लोकांना भेटायला येतो काय, तर आता आलो म्हणून आपण लोकांना भेटतोच, पण लोकांना भेटायला नाही येत. आम्ही कोणाला भेटायला येतो, देवाला भेटायला. परंतु पुष्कळ लोक, मी सांगतो तुम्हाला, पुष्कळ लोक येतात आणि जातात, येशू सोबत स्वतः कधीच नाही बोलत. थोडा वेळ काढून येशू मी तुझ्याकडे भेटायला आलो, मी तुला मला दर्शन दे, मी प्रार्थना करतो म्हणून गुडने टेकून कोणीच प्रार्थना नाही. आम्ही जेव्हा प्रार्थना सुरू केली तर मग बसतात येतं बसून, ते जामया देत आणि ते काय डुलक्या मारत बसून, मग टाईम झाला तो उठून चालला. एक वेळ मी पाहलो, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, इथं पूजा चालू आहे, मोठं एक पवित्र कार्य चालू आहे. तिकडून त्या खिडकीतून मोबाईल फोटो काढण्यासाठी. त्याच्या पवित्र वस्तू, ठीक आहे, आम्ही आता मोबाईल काढतो, आम्हाला याचं आता व्हिडिओ चालू आहे, याचं एक कारण आहे, आपण व्हिडिओ टाकतो दुसऱ्याला ऐकासाठी. परंतु असंच व्हिडिओ इकडून त्या पूजाबद्दल चालू आहे आणि इकडून फोटो तिकडून फोटो, मग मन लागते का आमचं फोटो काढण्यामध्ये? मन लागते का? भक्ती होते का? प्रार्थना होते का? नाही होत. मन लावायचं. पुष्कळदा मग लोक काय म्हणतात, असंच म्हणतात, मग आम्ही येतो जी, रोज जातो जी प्रार्थना, रोज. मग का म्हणजे असं झालं आम्हाला? तुम्हीच तो स्वतःला विचारा, कशा प्रकारे प्रार्थना करा, नाही का? पुष्कळ लोक वेळेवर प्रार्थनेला जात नाही, पूर्ण आशीर्वाद भेटत नाही, अर्ध्या याच्यामध्ये येतात, तयारी बरोबर होत नाही, तयारी न झालेले तयारीने जाऊन पवित्र परमप्रसाद घेतात. मग अशी तुम्हाला वाचून दाखवलं नाही का? करंथीकरास पहिलं पत्र अध्याय 11 वचन 26. हालेलुया, 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 हालेलुया. वचन 27 पासून, म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणजे त्याला आता दोषी ठरून हातपाय बांधून त्याला जेलमध्ये टाकायचं का? तेवढंच नाही, आपल्याला दिसून येते. नाचायला लागला म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गोमा आहे, नाही का? नाचायला लागला, आपल्याला कोणी मनाची गरजच नाही पडत. मनाची गरज पडते का? नाही. बरोबर देव दाखवतो. शैतान आपल्या जीवनामध्ये शिरला आमच्या जीवनात. कधी? मस्त रोज पूजेला जातो, पवित्र परमप्रसाद घेतो, परंतु तयारी झाली का? तयारी केला का? थोडस गुडणे ठेवून अंतकरणातून देवाला हात मारला का? मला तो फादर ओळखते, थ्री सिस्टर ओळखते, तो मला माहित आहे, एवढ्यानं भक्ती होते का? नाही होत. येशूच्या चरणाशी बसून थोडस घाम गाळून, थोडस आसू काढून, देवाकडे हात लावून, देवाचं अंतकरण खोलून, देवा माझ्यावर दया कर, माझ्या कुटुंबावर दया कर, मी पापी आहो, माझ्या पापाची क्षमा कर, असं म्हणून प्रार्थना करा. नंतरचं वचन सांगत आहे, म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे, कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो
व पितो, तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. हालेलुया, हालेलुया. वचन लिहून ठेवा प्रिय बंधू आणि रोज वाचा आणि याच्यानुसार तयारी करा. पूजा बलिदानाला सर्वच जण जायचं, परंतु घाणेरड्या हृदयाने नाही, शुद्ध होऊन पवित्र बनून पाप स्वीकार करू. कधी कधी काय होतं माहित आहे, सर्वच जण लाईनीत लागले तर मग आपणही लागून जातो. आपण असं म्हणतच नाही का, अरे मी तर पाप करून आहो ना, पाप स्वीकारायचे झाल्यावर मी घेऊ ना परमप्रसाद, असं म्हणतो का आपण? नाही. लागले सर्वच लाईनीत तर आपणही. कारण काय होते, मी जर नाही लाईनीत लागलो तर मग लोक माझ्याकडे पाहत येत नाही का, अरे हे रोज घ्यायचा ना, आज काऊन राहा, काहीतरी आहे याच्यात नाही का. तरी मी सांगतो, लोक हसले तरी काय फरक नाही पडत. आपलं अंतकरण शुद्ध ठेवा. आपल्या अंतकरणामध्ये वाईट शिरू नका. देवाच्या विरुद्धामध्ये कार्य करायला, पवित्र बनून जीवन जगायचं. आणि जेव्हा पवित्र बनून जीवन जगतो तेव्हा शैतान आमच्या जवळ सुद्धा येत नाही. शैतान आमच्या जवळ सुद्धा येणार नाही. क्रांतिकारास पहिलं पत्र अध्याय 11 ओवी 27 पासून 28 पर्यंत, 29 पर्यंत, 29 नाही 30 पर्यंत लिहा. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला चांगला मार्ग सांगत आहोत. आम्हाला पवित्र बनण्यासाठी देव सांगत आहे, बोलवत आहे. पवित्र बनूया, शुद्ध अंतकरणाने प्रार्थना कर, रोज प्रार्थना कर. पैशाचे हाव धरू नका. पैसे 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 म्हणाल, जीवन नष्ट होईल, कुटुंब नष्ट होईल. थोडस त्याग करणे शिका, त्याग करणे शिका. प्रभूकडे या, प्रभूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करा, प्रभूच्या आशीर्वादाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा. आपला प्रभू सदैव आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे आणि पवित्र करण्यासाठी तयार आहे. पवित्र बनूया, पवित्र बनून जीवन जगूया. शैतानाला आपण दूर करूया. प्रभू आमच्या सोबत आहे. प्रभू आम्हाला आशीर्वाद दे. पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा, माता माझ्याकडे प्रार्थना करा. जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. हालेलुया.